गाइस, वेलकम बैक टू अनदर ब्लॉग। अभी हम बहुत दिनों के बाद निकल रहे हैं। हमारे सब जो पुराने दोस्त हैं, मतलब घूमने के लिए जा रहे हैं। घूमने के लिए जा रहे, किधर जा रहे हैं? लेकिन मालवन हम जाएंगे कल सुबह 5 बजे या 6 बजे पहुंच जाएंगे। और आज हम चले जाएंगे पहले कोल्हापुर की देवी और आदमापुर, महालक्ष्मी को कोल्हापुर में। वही तो बोल रहा हूँ, उधर से आदमापुर आदमापुर। हाँ, तो आपने आम्बुले घाट से हम जाएंगे अभी मालवन में। हाँ, और हम नहीं आएंगे 5 महीने। 5 महीने नहीं आएंगे। देखो अपनी सवारी है और ये अपने सारे बंदे। अभी इसकी पूजा करते हैं अपन और निकलते थोड़ी देर बाद, एक 5 से 10 मिनट में। आगे आपको हम जैसे निकलेंगे हम वैसे थोड़ा बताएंगे। मोरया, चलो मालवण। सगळ्यांचा तोंडावर ववाळ। किधर जाएंगे? बामनी को जाएंगे। हाँ, उधर जाए क्या करेंगे? स्टॉप है उधर, वड़ा पाव खाएंगे। कौन है? चूड़े के बीच में झगड़ा चालू है इधर। चूड़े के बीच में झगड़ा है। ये जो रेड कैप वाला बंदा है ना, वो बोल रहा था 5 किलो चूड़ा लेने वाला था, उसने लिया 2.5 किलो। उसके बीच में हमारे अध्यक्ष है, इसका चालू है। हाँ, वो चिल्ला रहा है कि बोल रहा है बंदे इतने और उनको पुरेगा नहीं पुरेगा। इनका कोई इतिहास नहीं है, इनका नहीं है, इनका गणित नहीं है। इनका क्या है फिर? विज्ञान। ये जेल में लेकर ही बहुत पछतावा होगा। उपकार। तो चलो देखते हैं। अभी एक बंदे के लिए रुके हैं। गाड़ी बेड़ी सब रेडी है, सब बंदे रेडी है। ये देखो, ये तो कोल्हापुर से आया है। कौन है? बीजेएमआई प्लेयर है, बीजेएमआई प्लेयर पार्टनर है मेरा, सब्सक्राइबर भी है और अपना बीजेएमआई प्लेयर भी है और भाई भी है। गाय का भी एक फैन भाई। तुम आए हमारे साथ, अभी हमारा दिन बन गया। एक बंदे के लिए रुके खाली, वो आने के बाद हम निकलेंगे। देखते हैं अभी क्या आगे क्या होता है, वो दिखाते रहेंगे। तो जुड़े रहना। ए तू उतर रात्री 5 किलो म्हणलो तर नाही चिवडाई का नाही म्हणला? तुमचं मिटतंय का नाही चिवड्यावरच रे? नाही म्हणायचं मला होत ना बाबा, तू करणार तर चिवडा आणला एक पोत चिवडा आणला असता ना. एक पोत कोणी आणला असता? महेश आदमीने आणला असता का रे? ते पळून चाललं। ये देर किसकी वजह से हुई है आपको दिखा रहा हूँ। संस्कार इकडे जरा, इकडे कसा मुशे झालाय तुला? अरे माझी इसकी वजह से देर हुआ है। देखो अभी नहीं एडमिशन ले आया, अचानक तैयार किया इसको, कॉलेज से उठा के लाया इसको। इसकी वजह से लेट हुआ। 2 बजे निकलने वाले थे, अभी बजे 5। चलो मिलते हैं आगे। गणपती बाप्पा महाराज की जय। चलो मालवण, जय शिवाजी। चलो मालवण, चलो मालवण, मंगल मूर्ती गणपती आला। पंढरपुर से निकले हैं, हमें पेट्रोल डालने के लिए रुके हैं। 1 घंटे से गाड़ी में बैठे हैं। 1 घंटे से गाड़ी में बैठे। और इधर हमारा हम सब का है ना, एक मामा मिला है, इधर बैठा है। देखो सामने देखो, दिखा गया? इधर बैठा है, इधर मामा बैठा है। और ये हमारा उनका सगा मामा है, देखिए। वो इसका सगा मामा है, इसका हाँ, इसको आमले बोलते और इसको योगेश बोलते। अभी पेट्रोल डाला है और निकल रहे आगे। सीधा जाने वाले हम कोल्हापुर की देवी को, उधर जाके दर्शन करेंगे, फिर जाएंगे आदमापुर को। आदमापुर के बाद मालवन, सीधा मालवन। तो चलो मिलते हैं थोड़ी देर बाद। बाय टाटा, सी यू। अभी 9 बज गए। 9 बजे हम आए अभी कोल्हापुर के टेम्पल के पास, उधर दर्शन के, इधर पार्किंग में गाड़ी लगाई। अभी देखते हैं मंदिर। अभी मतलब आगे और ज़्यादा भीड़ रहेगी तो मुख दर्शन करेंगे, नहीं तो पैर का दर्शन करेंगे। अभी आगे जाना है हमें आदमापुर को, तो देखते हैं अभी क्या होता है। चलो गाइस, हम जल्दी निकलने वाले हैं। अभी दर्शन को चलेंगे। चलो आ जाओ। तुला शाळेत बघितलं असं झालेलं आहे की आम्ही आलेलो इथं 9 साडेनऊ वाजले. पालिकेचा टाईम झाला आहे. गर्दी इतकी झालेली की विचारायचं काम नाही. त्यामुळे दर्शन काय इथं नियोजन कॅन्सल केलं. मुखदर्शन घेतलं. मुखदर्शन पण झालं नाही तसं बघायला. बाहेरनं शिखराचं दर्शन घेतले कारण त्याच्यात पुढं आपल्याला आत्मापूर्ण लय उशीर होते.
आत्मापूरचं मंदिर काय तर 10:30-11 पर्यंत उघडं असतं. जर का गाठलं तर तिथलं पण दर्शन नाही तर असं बाहेरचं दर्शन दिली आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये ते बघायला भेटेल. डायरेक्ट सुपरनं पुढं नारायणी अजून सोडलेलं नाही. कोल्हापुरी चप्पलच्या दुकानात आले. चप्पल घेणं नाही करणं उभे टाइमपास करत बसणार पोरं. पोरानं हाक मारली पोरं काय ऐकतात काय लगेच निघाली चप्पल घ्यायला डोक्याला ताप झाला पैसे जिथं जाईल तिथं खर्च तू घेणार आहे का खर्च चालू मी काय घेणार नाही ते घेणार. ए, बघू तू पण घेतोय का नाही मी पण घेणार आहे. हा घेणार आहे का? हा, बघू आता किती घेता. नाही घेतलं ना मला एक चप्पल द्यायची. ह्या सगळ्यांचा ओनर मी एकटा आहे. क्या क्या बात कर रहे हैं? दाखवा पैसे. दागो हा? दागो. वाह क्या मुस्कुराहट है, जैसे मुंह में लिया हो आज ही. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पैसे गावते त्याला आजच्या दिवसात कॉन्ट्रे दे ओनर. ते कॉन्ट्रे बरं का त्याचे पैसे नाही. ओनर आहे ओनर. ओनर. तर बघू आता चप्पल घेऊन बघू कशी आहे चप्पल काय. चप्पल घ्यायला लागलाय लोफर घ्यायला लागलाय लोफर घ्यायला लागलाय. बघू इथून निघतो आता आम्ही आत्मापूरला पुढं भेटूया थोड्या वेळा. 11 वाजले जातं इथं यायला त्यामुळं काय दर्शन नाही भेटत ना. मग तो दर्शन बाहेरूनच घ्यायचं. बाहेरनं म्हणजे ते तुम्हाला दिसत असेल इथून दर्शन घ्यायचं. आपण गावात नाही आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा दर्शन घ्यायला नाही कारण पालखीचं तुम्हाला बोललेलं. आपल्याला उशीर होणारा कारण हाच आहे. त्याच्यामुळे सगळे दर्शन मिळालं. फक्त आपण जेवणाचं म्हणते तू गडबड का केली आम्हाला भेटलेलं आहे. तू जरा गडबड केली असती आम्हाला गडबड केली असती मग झालं असतं लवकर. तू जरा उशीर केल्यामुळे लवकर झालं. मला उचलून आणलं तुळशी पेटण्यासारखा सीन झाला होता ह्याला कॉलेजमधनं आम्ही उचलून आणला होता. ते तर माहिती आहे. आता आम्ही सगळं भांडण करून याला उचलून आणलं. मामा की इथून आता डायरेक्ट जेवायला थांबेल आम्ही. जेवण करून डायरेक्ट मालवणमध्ये तिथं आता तुम्हाला डायरेक्ट थाळीची वेळ भेटेल ना. थाळीची फायनली हॉटेल भेटलेलं आम्हाला. बाळूमामाच्या निघलो जस्ट पुढं आलो. आम्हाला वाटलं हॉटेल भेटलं नाही लवकर पण एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर भेटलं हॉटेल. आता इथं व्हेज नॉनव्हेजचे बसले. इकडे सगळी आमची गँग आहे नॉनव्हेजची आणि पलीकडे बसलेले आहे व्हेजचे गँग. त्यांचं काय चालू झाले चपात्या वगैरे बांधून आणलेले होते. त्यांनी चपाती आणि भाजी काय खायचे खायलेत. आणि आपण कुठली थाळी ऑर्डर दिले स्पेशल खरडा थाळी ऑर्डर दिले. 2 मिनिट थांबा आपल्या थाळी कशी येते तुम्हाला दाखवून ते टेस्ट पण सांगतो कशी कोल्हापुरी कसं असते तडका. 2 मिनिटं थांबा थाळी आली का आपण भेटूया. चिकन खरडा ही खरडा दिसतंय. ही अंडा मसाला ही सुक्क सोलकडी ही काय रे पांढरा रस्सा ना हे तांबडा रस्सा आणि रोटी काय कांदा. आता तुम्हाला टेस्ट सांगतो तर जरा मला तुमचं काय तुमचं व्हेज खाल्लेलं तुमचं काय काय काढलंय मी तो बसून काढलं. हे काढलं का नाही हो हे काढलं नाही त्यांचं व्हेज. तुमचं खाण्यात लक्ष तुमचं लक्ष पण नाही भाई. हो द्या बघू दे कसं चांगला असं म्हणजे झालं भूक लागली जरा. बाकीचे शिजलं चांगलं. मस्त ही नुसतं काय मसाला आहे का रे. अरे आहे की ह्यात पण पेज आहे. थांब जरा खरड्याचा डिश ट्राय करूया. आहे की पीस पण आहे खरड्या माझ्या. हिरव्या चटणीत पण पीस आहे मराठीत सांगतो. स्वीट मध्ये लागते जरा ही गोड लागते लागते. काका यांना तिखट आणून द्या. चालते बाहेर बाहेर आता जेवण करतो भेटू आपण थोडं वेळानं. आता भूक लागली तर बंद कर. शे काय माहिती आहे का वाजले आता 3:30 मागा वाजलेले 1:30 तवा लागलेली आहे. आमचे जी ड्रायव्हर दिसतात का त्यांना लागलेली झोप. यांनी गाडी खाली घातलेली होती माहिती आहे का. एवढी घाण फुटलेली आमची. घाण फाटल्यामुळं काय झालं गाडी आम्ही दादा कुठल्या स्टँडर थांबवली गाडी. तासभर झोपलो आणि माझी पण झोप झाली नव्हती. खेळलो हा ही बॅट बॉल खेळत होते. मी पण झोपलेलो जरा 20,000 त्यामुळे गाडी थांबली. मला सरळ रेस्ट घेतला आणि नको म्हणलो. ही पण झोपलेला आमचं. तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह.
काय थोडं झोपलेलो म्हणलं जाऊ दे सर रेस्ट घेतलेला बरं बाबा नको लय घाण विषय झालता गाडी खाली गेलेलो ब्रेक घेतला रेस्ट करा मी पण झोप काढली पोरं बसले क्रिकेट खेळ आता डायरेक्ट उठल्यानंतर व्हिडिओ काढला नाही तर तुम्हाला मला त्यांनी महागच क्रिकेट खेळली ती सुद्धा दाखवलं असतं तुम्हाला पण म्हणलं जाऊ द्या आता हा व्हिडिओ काढलेला ती ॲड करत तेव्हा बघू आपण काय आता निघतो आम्ही डायरेक्ट आता रूम बघतो मालवणला निघायचं 5-6 पर्यंत पोहोचतो म्हणले ड्रायव्हर म्हणून तर बघतो आम्ही चला भेटूया चला चला की आमच्या पोराला काय हिंदी बोलायला गेले ह्यांच्यामुळे माझी पण बुगडी व्हायला गेले फुटबॉल व्हायला लागले भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी आमच्या कुठल्या पिशा आलं दांडे पिशा आणून सोडल्या आम्हाला पोरं लागले बावळ्यावर करायला जायचंय का पाण्याकडे अभी मैं गाली नहीं दे सकता। नहीं गाली नहीं देना फैमिली देखती है, वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए। आजचा ब्लॉग आपण आहे ना इथं एंड करूया मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आम्हाला आता रूम हुडकायचे रूम मध्ये जाऊन फ्रेश वगैरे व्हायचं आवरायचंय तिथून दुसरं ब्लॉग चालू आहे त्यामध्ये राईड्स वगैरे कुठं जायचंय म्हणले तेव्हा मच्छी मार्केट बघायचं काय काय ते बघायला भेटेल तुम्हाला पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला घरापासून निघल्यापासून कोल्हापूरची देवी आदमापूर जेवण खान एवढं बघायला भेटेल दुसऱ्या ब्लॉग मध्ये आता राईड्स वगैरे काय असले बघायला भेटेल तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये